कामगारांच्या विरोधी धोरणामुळे भारतीय मजदूर संघाकडून देशव्यापी हे धरणे आंदोलन कार्यालयाच्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी करण्यात येणार आहे. तर जे काही प्रमुख मागण्या आहेत मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. तर भारतीय मजदूर संघाच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी पहिली मागणी आहे की ESICची वेतन मर्यादा ही 21,000वरून 42,000 करण्यात यावी. दुसरी मागणी आहे किमान पेन्शन वाढ जी आहे EPF अंतर्गत मिळणारी जी किमान पेन्शन आहे सध्या 1,000 मिळते, ती त्याच्यामध्ये वाढ होऊन प्रति महिना ती 7,500 इतकी करण्यात यावी. तसेच तिसरी मागणी जी आहे EPF वेतन मर्यादा जी की सध्याची जी मर्यादा आहे ती 15,000 आहे, ती त्याच्यामध्ये वाढ करून 30,000 इतकी करण्यात यावी अशी मागणी आहे. त्याप्रमाणेच बोनस गणना मर्यादा जी गणना जी होती सध्या ती विद्यमान वेतन मर्यादा जी आहे ती 7,000 आहे, ती वाढवून 18,000 रुपये करावी अशी मागणी आहे. त्यानंतर त्यांची बोनसची जी मागणी आहे ती बोनस पात्रता म्हणून ज्यामध्ये ती 21,000 वेतनाच्या हिशोबाने ती मर्यादा त्याला पात्रता ठेवलेली आहे, ती वाढवून 42,000 करावी अशी मागणी आहे. त्यानंतर कामगारांच्या जी योजना आहेत जसे की अंगणवाडी आहे, अशा इतर ज्या सर्व योजना आहेत त्यांच्या मानधनामध्ये भरघोस आणि भरीव वाढ करावी अशी आपली एक मागणी आहे. त्याप्रमाणेच कंत्राटी कामगारांना जो न्याय मिळाला पाहिजे, जे आउटसोर्सिंग वाले कंत्राटी कामगार आहेत किंवा रोजंदारीवाले कंत्राटी म्हणून कामगार आहेत, ते त्यांचे जे काम आहे ते परमनंट कामगाराप्रमाणेच त्यांचं काम आहे, परंतु त्यांना त्याप्रमाणे वेतन दिलं जात नाही किंवा मानधन दिलं जात नाही. तर आपली मागणी काय आहे की त्याच्यामध्ये समान काम आणि समान वेतन या धोरणावरती त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी आपली मागणी आहे. त्यानंतर जे काही श्रमसंहिता सुधारणा आहेत, जे काही नवीन लेबर कोड आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सुधारणा आणि सुचवलेल्या आहेत, त्या प्रभावीपणे आणि तात्काळ त्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात आणि जे काही कामगार विरोधी आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी देखील आपली मागणी आहे याच्यामध्ये. तसेच बँक कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे आपण पाहतो की आठवडाभर किंवा कधी सुट्टीच्या वेळेस देखील बँक कर्मचारी हे बँकेमध्ये काम करतात. 8 तासाचा जर विषय असला तर प्रत्यक्षात 12-12, 14-14 तास त्यांना काम करावं लागतो. तर त्या अनुषंगाने आपली मागणी आहे की त्यांना देखील शासनाच्या धोरणाप्रमाणे की 5 दिवसाचा त्यांचा आठवडा करावा आणि त्यांना तो एक न्याय मिळून शासनाने त्यासाठी प्रयत्न करावेत अशी आपली मागणी आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719.